बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. या 11व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. हा जो अध्याय 11वा आहे, या अध्याय 11ला विश्वरूप दर्शन योग असेही म्हणतात. नावावरूनच लक्षात येत असेल की या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनास विश्वरूप दाखवतात. आतापर्यंत आपले भाग 4 झालेले आहेत. आज भाग 5वा बघणार आहोत आणि आपल्या ओव्या 105 पर्यंत झालेल्या आहेत. आता 106 पासून पुढे आपण ओव्या वाचन करणार आहोत. तर त्या अगोदर कालच्या भागात म्हणजे भाग नंबर 4 मध्ये काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर जसं हा 11वा जो अध्याय आहे, याचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. तर याच्यावरून हे लक्षात येतं की या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास विश्वरूप दर्शन देणार आहेत. हे आपल्याला माहिती आहे, या भागामध्ये विश्वरूप दर्शन देणार आहेत. पण भाग 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाले. ओव्या 1 पासून 100 ओव्या झाल्या. सुरुवातीची ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली या अध्यायाची प्रस्तावना झाली. तरीही अजून विश्वरूप दर्शन काय आपल्याला वाचायला मिळालेलं नाहीये. आपली जशी उत्कंठा वाढलेली आहे तशीच अर्जुनाची ही उत्कंठा फार वाढली होती. आपल्यापेक्षाही जास्त उत्कंठा वाढली होती. त्यासाठी एक अर्जुन असा म्हणतो की माझी एवढी इच्छा तीव्र झालेली आहे की मी जगेल किंवा मरेल, मी जिवंत राहील किंवा नाही हा संशय आहे. एवढी तीव्र इच्छा अर्जुनाची झालेली असते. आणि अर्जुनला थोडी मनामध्ये संदिग्धता असते की हे विश्वरूप दर्शन भगवंत आपल्याला देतील का नाही. कारण आपण तर भगवंताच्या जवळचे आहोत, कदाचित देतील, पण यशोदा मातेपेक्षा तर आपण जवळचे नाही होत ना. यशोदा मातेच्या पेक्षा तर आपण जीवलग नाही आहेत ना. यशोदा मातेने कधी हे विश्वरूप दर्शन दाखव असं म्हणण्याचं धाडस कधी केलेलं नाही. किंवा आपण जर भगवंताची सेवा केलेली आहे, पण आपल्यापेक्षा जास्त गरुडाने सेवा केलेली आहे. गरुड सुद्धा कधी विश्वरूप दर्शनच्या बाबतीत नावच काढलेलं नाहीये. किंवा आपण भगवंताच्या सानिध्यात जास्त असतो, असं जर असेल तर भगवंत आपल्याला दाखवतील. पण आपल्यापेक्षाही जास्त संकाधिक भगवंताच्या जवळ जास्त आहेत. पण त्यांनाही असा कधी चाळा सुचलेला नाहीये. किंवा गोकुळातील जे गोपिका होत्या ते भगवंताच्या जास्त आवडीचे, आपण पण आवडीचं आहोत, पण भगवंताच्या जास्त आवडीचं गोपिका त्यांनाही विश्वरूप दर्शन कधी बघायचं मिळालं नाहीये. तर आपल्याला कसे मिळेल असा संशय अर्जुनाच्या मनात येतो. पण त्याची इच्छा एवढी तीव्र झालेली असते, त्याला चैन पडत नसते. अर्जुनाला असं वाटतं की आपण जिवंत राहू का मरू. म्हणून अर्जुन ठरवतो की मनाचा हिया करून ठरवतो की काय होईल ते होऊ देत, एकदा आपण भगवंतालाही विचारायचं. म्हणून तो मोठ्या खोबीनं या संभाषणाची सुरुवात करतो.
खुबीनं म्हणजे अक्कल हुशारीनं. कसं करतो बघा, की पहिल्यांदा काय करतो, की भगवंताची स्तुती करतो, की तुम्ही मला किती अडचणीतून बाहेर काढलेलं आहे. मी कौरवांच्या बाबतीत कौरवांना मी आप्त मानत होतो. त्यामुळे मी त्यांच्याशी युद्ध करायला नकार दिला होता. पण तो जो माझा भ्रम आहे आणि मी अर्जुन असा जो माझ्या मनात अहंकार भरलेला होता, तो तुम्ही बाहेर काढला. अशा पद्धतीनं भगवंताची स्तुती करण्यास सुरुवात करतो तो. नंतर काय होतं, की भगवंताचे जे महान कृत्य आहेत किंवा त्यांचे जे पराक्रम आहेत, हे सांगण्यास सुरुवात करतो. ते सांगताना असं म्हणतो, की तुम्ही लाक्षागृह जळत असताना त्या जळत्या लाक्षागृहातून तुम्ही मला वाचवलेलं आहे, माझं रक्षण केलेलं आहे. अजून काय म्हणतो, की दुराग्रहरूपी हिरण्यक्ष जो दैत्य होता, त्याने पृथ्वी समुद्रामध्ये नेऊन बुडवून ठेवली होती. तर त्याच्याशी युद्ध करून तुम्ही ती समुद्रातून पृथ्वी परत आणून परत ज्या त्या ठिकाणी स्थापन केली. अजून कुठलं महान कृत्य केलेलं आहे भगवंतानी? तर त्या सगळ्याचं वर्णन अर्जुन इथं करत आहे, की जेणेकरून भगवंत खुश व्हावेत आणि आपल्याला विश्वरूप दर्शन द्यावे. असा थोडक्यात डाव होता. कालच्या भागामध्ये, चौथ्या भागामध्ये आपण हे पाहिलेलं आहे, की देवा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झालेली आहे. आता ज्याच्या इच्छेने हे सर्व जग उत्पन्न होते व लय पावते आणि ज्या ठिकाणाला तुम्ही आपले स्वतःचे म्हणता किंवा तुमचे मुख्य स्वरूप जे आहे किंवा धर्माची स्थापना करण्याकरता तुम्ही द्विभुज किंवा चतुर्भुज अशी रूपे घेऊन येता आणि अवतार कृत्य संपल्यानंतर पुन्हा परत जाता. तर असे हे जे तुमचे अगम्य विश्वरूप आहे, ते मला बघण्याची फार तीव्र इच्छा झालेली आहे. मग पुढं काय म्हणतो बघा अर्जुन, की आणखी एक मला शंका आहे, की तुमचे विश्वरूप पाहण्याची माझी योग्यता आहे का नाही आहे. स्वतःच्या योग्यतेवर संशय घ्यायला सुरुवात करतो. त्यासाठी अजून एक उदाहरण दिलेलं आहे, की रोग्याला आपल्या रोगाचं निदान होतं का? त्याला वैद्य लागतो किंवा डॉक्टर लागतो. तसंच माझी योग्यता आहे का नाही हे तुम्हीच सांगू शकता. अशा पद्धतीनं भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विविध प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि जेणेकरून भगवंताने आपल्याला विश्वरूप दाखवावं असं संभाषण करत आहे. तर हे सांगतानाच पुढं अजून काय म्हणतो अर्जुन, की तुम्ही बऱ्याच जणांना काही काही दिलेलं आहे. मग त्यांना दिले तर मग माझी काही इच्छा पूर्ण करत नाहीत. आता कुणाला काय काय दिलंय बघा, की की मोक्षासारखे पवित्र ठिकाण तुम्ही आपल्या शत्रूंना सुद्धा दिलेले आहे असं म्हणतो. त्यासाठी काय म्हणतो, की जी पुतना राक्षसीन होती ती स्तनामध्ये विष घेऊन तुम्हाला स्तनातील दूध पाजून तुम्हाला मारण्याचा कट, असा दृष्ट कट करून आलेली जी पुतना राक्षसीन आहे तिला तुम्ही सायुज्य मुक्ती दिली. अजून काय सांगितलं, की सर्व धर्मराज किंवा देव, ऋषी, राजे जमलेले असताना शिशुपालाने तुम्हाला तुमचा अपमान केला, दुर्वाक्य बोलले तुमच्या बाबतीत. तरी तुम्ही त्यांना
स्वरूपता मुक्ती दिली. परत काय म्हणतो बघा, दुसरं उदाहरण देतो की जे ध्रुव आहेत ते त्यांना त्यांच्या वडिलांच्या मांडीवर बसायचं होतं, त्यांना तुम्ही चंद्र सूर्यापेक्षाही श्रेष्ठ स्थानी नेऊन बसवले. याप्रमाणे तुम्ही उदार होऊन अजामिळाने मृत्यूसमयी पुत्र मिशाने म्हणजे पुत्राच्या अभिषेकाने नारायण नावाचा उच्चार केल्यामुळे त्याला आपण मुक्ती दिली. किंवा भृगु ऋषीने तुमच्या हृदयावर लाथ मारली होती, छातीवर लाथ मारली होती, ती ते चिन्ह तुम्ही आपल्या छातीवर अजून भूषण म्हणून बाळगले आहेत. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग 5, ओळी नंबर 105. ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्रीही परी उदारू, ते दान म्हणून दारवंटे करू, जाहलासी बळीचा, तू ते आराधी ना ऐके, होती पुसा बोलावीत कौतुके, तिये वैकुंठी तुवा गणिके, सुरवाडू केला, ऐसी पाहुनी वायाणी मिसे, आपण पे देऊ लागसी वाणी वसे, तो तू का अनारिसे, मजलागी करीसी, हा गा दुबत येचिनी पवाडे, जे जगाची फेडी साकडे, तिये कामधेनूचे पाडे, काय भुकेले ठाती, म्हणून मिया जे विनविले काही, ते न दाखविते हे किर नाही, परी देखावया लागी देई, पात्रता मज. तर तुम्ही या सगळ्यांना मोक्ष दिलेला आहे. याचप्रमाणे अपकार करणाऱ्यावरही तुम्ही उपकार करीत आलेला आहात आणि अपात्र मनुष्यास तुम्ही औदार्याने दान करता. म्हणजे यातून अर्जुनाला हेच सांगायचं आहे की भगवंता, तुम्ही किती दानशूर आहात. तुम्हाला काही जसं शिशुपालन तुम्हाला अपशब्द बोलले, दुर्वाक्य बोलली, सगळ्यांसमोर अपमान केला, तरी तुम्ही त्यांना मुक्ती दिली, स्वरूपता मुक्ती दिली. एवढे तुम्ही उदार आहात, तर मग मलाही विश्वरूप दर्शन द्या, असे दाखले देऊन शेवटी असं म्हणतोय श्रीकृष्ण. अर्जुन म्हणते श्रीकृष्णाशी. बळीपाशी आपण दान मागावयास जाऊन त्यांचे द्वारपाल झाला. बळीपाशी दान मागायला गेला आणि तिथे तुम्ही द्वारपाल झाला होता बळीराजाचे. तुमची आराधना न करता व तुमचे गुणानुवाद न ऐकता राघूला तुमच्या नावाने हाक मारित असता गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली. आता इथं पहिल्यांदा काय आलेलं की तुम्ही बळीराजास दान मागायला जाऊन तिथे तुम्ही द्वारपाल झालेला आहात. आपण दिवाळीला म्हणतो बघा, इडापिडा जाऊ देत आणि बळीराजाचं राज्य येऊ देत. ते बळीराजा म्हणजे अतिशय श्रीमंत. कुबेराचं दुसरं नाव म्हणजे बळीराजा. तर त्यांच्याकडे भगवंत एकदा दान मागण्यासाठी गेलेले असतात आणि तिथं द्वारपाल म्हणून राहतात. पुढं तुमची आराधना न करता, तुमचे गुणगान न ऐकता, फक्त पोपटाला तुमच्या नावानं हाक मारत असणारी जी गणिका होती, जी गणिका, तिलाही तुम्ही तुमची प्राप्ती करून दिली. अहो, दुभत्याच्या अधिकारपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते, तिची वासरे उपाशी राहतील का? म्हणून मी ज्याबद्दल विनंती केली आहे ते विश्वरूप देव मला दाखवणार नाहीत असे काहीही होणार नाही. सुरुवात कशी झाली की माझी योग्यता आहे का नाही माहिती नाही,
मला भगवंत विश्वरूप दाखवतील का नाही, दर्शन देतील का नाही सांगता येत नाही. यासाठी यशोदेचं उदाहरण दिलं, नंतर गोपिकांचं उदाहरण दिलं की काय सांगता येत नाही. आणि आता कुठपर्यंत येऊन पोहोचला अर्जुन बघा, की एवढ्या सगळ्यांना जर त्यांनी मोक्ष दिलेला आहे तर मग मलाही विश्वरूप दर्शन देतील. एक मनात आशा पल्लवी झालेली आहे अर्जुनाच्या मनात. परंतु ते पाहण्याची मला योग्यता द्या. तुम्ही देणार तर आहात आता मला वाटतंय, पण ते विश्वरूप दर्शन पाहण्याची मला योग्यता द्या. तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे पुरवा. डोहाळे म्हणजे तीव्र इच्छा आहे. डोहाळे नॉर्मली स्त्रियांना लागतात, की ज्यावेळेस स्त्री गरोदर असते त्यावेळेस तिला आंबट खाऊ वाटतं, चिंचा खाऊ वाटतात, कैरी खाऊ वाटते, काही जणांना खारट खाऊ वाटतं, गोड खाऊ वाटतं, असे हे डोहाळे असतात. तर अर्जुन काय म्हणतो की अशी जी माझी तीव्र इच्छा आहे ते तुम्ही पुरवा. ऐसी ठाये ठावो विनंती जव करू सरला सुभद्रापती तव तया षड्गुण चक्रवर्ती साहवे चिना तो कृपा पियुष सजळू आणि एरू जळा आळा वर्षा काळू ना श्री कृष्ण कोकिळू अर्जुनू वसंतू ना तरी चंद्रबिंबू वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे तैवा दुणे ही प्रेम बळे उल्लसितू जाहला मग तिये प्रसन्नतेचिनी आटोपे प्रभूचे औदार्य अपरिमित असल्यामुळे मग तिये प्रसन्नतेचिनी आटोपोये गाजोनी म्हणतील सकृपे पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूपमय अवघे करुणी घातले. अर्जुनाच्या मनात देवाचे एक विश्वरूप पाहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णांनी सर्व जगच आपलं थोडंसं राहिलेलं आहे. हा, तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावे अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे पुरवा. अशी सुभद्रा पतीने यथायोग्य विनंती केल्यावर षड्गुण वर्याचा राजा जो श्रीकृष्ण त्याला ती सहन झाली नाही. साक्षात अर्जुनानं अशी विनंती केलेली श्रीकृष्णास सहन झाली नाही. अर्जुन बघा आता इथं या जो ज्ञानेश्वर अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संभाषण चाललेलं आहे, इथे एक ट्विस्ट आहे, वळण यायला लागलेलं आहे की काय सांगता येते का आता श्रीकृष्ण रागवतील का काय, त्याला विश्वरूप देतील का नाही काय माहिती. तर श्रीकृष्णाने ते सहन झाले नाही. अर्जुन हा वर्षा काळाप्रमाणे व श्रीकृष्ण वर्षा काळी उत्पन्न होणाऱ्या कृपा मृतयुक्त मेघाप्रमाणे दिसू लागले. असं अर्जुन बोलल्यानंतर काय झालं की अर्जुन हा वर्षा काळाप्रमाणे दिसू लागला, म्हणजे पावसाळ्यासारखा दिसू लागला. आणि श्रीकृष्ण पावसाळ्यात जे उत्पन्न होणारे जे कृपामृतयुक्त जे मेघ असतात, जे ढग असतात तसे दिसू लागले. अथवा अर्जुन हा वसंत ऋतू व त्यात कृष्ण हे मंजुळ शब्द गाणारा कोकिळ असे भासले. काय उपमा दिल्यात बघा ज्ञानेश्वर माऊलींनी.
की अर्जुन हा वसंत ऋतू आणि भगवंत म्हणजे श्रीकृष्ण हे कोकिळ असे भासले किंवा पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे त्या समुद्राच्या दुपटीपेक्षा अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उचंबळले. चंद्रदर्शन होताच सागराला भरती येते, त्याच्याही दुप्पट अधिक वेगाने अधिक प्रेमाने श्रीकृष्ण उचंबळले. कशामुळे? अर्जुनाने विनंती केल्यामुळे. मग कृपावंत श्रीकृष्ण त्या प्रसन्नपणाच्या भरात मोठ्याने म्हणाले, पार्था माझी अगणित रूपे पहा. आता मात्र अशी खात्री होत आहे की इथून पुढे आपल्याला श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन वाचायची संधी प्राप्त होईल. काय म्हणतात भगवंत की पार्था माझी अगणित रूपे पहा. अर्जुनाच्या मनात देवाचे एक विश्वरूप पहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णांनी सर्व जग विश्वरूप आहे असे दाखवले. अर्जुनाला काय वाटत होतं की भगवंताचं एक विश्वरूप दर्शन घ्यावं असा हेतू होता, पण श्रीकृष्णाने त्याला सर्व जग विश्वरूप आहे असे दाखवले. किती किती मोठी गोष्ट आहे बघा. प्रभूचे औदार्य अपरिमित असल्यामुळे मागणाऱ्याच्या इच्छेच्या सहस्त्रपट आपले ते नेहमी देतात. कितीतरी जणांना असा अनुभव येतो बघा. आपण भगवंताकडे एक छोटीशी गोष्ट मागतो, पण भगवंत आपल्याला भरभरून देतो, भरभरून, की ज्याची आपण कल्पनाही केलेली नसती, इच्छाही केलेली नसती. म्हणून म्हणतात ना, जर भगवंताची जर कृपादृष्टी तुमच्यावर झाली तर तुम्ही कुबेरच. तर तसंच आहे की इथं काय सांगितलंय बघा, की प्रभूंचे औदार्य अपरिमित असल्यामुळे मागणाऱ्याच्या इच्छेच्या सहस्त्रपट ते नेहमी देतात. तुम्ही 1 रुपया मागितला तर 10 रुपयाने 100 रुपये देतील, 1000 रुपये देतील. असे हे भगवंत आहेत. अहो, जे आपले गुह्य असे जे विश्वरूप एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथो केला पांडवे की विश्वरूपमय अवघे करुणी घातले. बाप उदार देवो अपरमितू याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले. अहो शेषाचेही डोळे चोरिले वेद जया लागी झकविले. लक्ष्मीयेची राहविले जिव्हारजे ते आता प्रगटुनी अनेकथदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा. बाप भाग्य अगाधा पार्थाचिया जो जगता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे अवघे होये तेवी अनंत ब्रह्मकटाक आहे आपणची जाहला. ते सहस्त्र मुद्रा सोडली आणि स्थूल दृष्टीची जनविका फेडली किंबुना उघडली योग हृदी. परिहा हे देखील की नाही ऐसी सेची न करी काही. एक सरा म्हणतसे पाही स्नेहातुर. अहो, जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यासही दाखवले नाही, वेदांनाही ज्याची
ज्यांच्या विषयी फसवले व लक्ष्मीपासूनही जे गुप्त ठेवले ते विश्वरूप भाग्यवान पार्थाला आता अनेक प्रकारे प्रकट करून दाखवण्याचा धंदा प्रभूंनी आरंभला होता. सुरुवात केलेली आहे विश्वरूप दाखवण्याची. पण हे विश्वरूप त्यांनी शेषाच्या 2000 डोळ्यापासूनही लपवून ठेवले होते, किंवा वेदांनाही ज्यांच्याविषयी फसवले, किंवा लक्ष्मीपासूनही जे गुप्त ठेवलेले असे जे विश्वरूप आहे ते अर्जुनास भगवंत दाखवण्यास आरंभ केलेला आहे. कोणी एखादा जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच बनतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच ब्रह्मांड झाले. काय झालं बघा, नीट लक्षात घ्या. आता विश्वरूप म्हणजे काय आहे ते इथून सुरुवात होती, की एखादा माणूस जागृत अवस्थेतून स्वप्नात गेल्यानंतर स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच आहे असं त्याला वाटतं. म्हणजे स्वप्नामध्ये तो गेला की स्वप्नात त्याला घोडा दिसला तर आपणच घोडा आहे असं त्याला वाटू लागतं. घोडा पळायला लागला की आपण झोपेतच धापा टाकतो, किंवा कधी कधी असं होतं की आपण उंचावरून पडतोय आपण असं वाटतं आपल्याला, आणि मग आपण डचकून उठतो. तसंच त्याचप्रमाणे श्रीकृष्ण आपणच ब्रह्मांड झाले. अख्खं ब्रह्मांड श्रीकृष्ण झाले. प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून देऊन ज्या अज्ञान दृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्य रूपाने भासत होते, तो पडदा काढून घेऊन आपले सर्व योग बळ प्रकट केले. नंतर काय केले प्रभूंनी, म्हणजे श्रीकृष्णांनी त्यांचं श्रीकृष्ण रूपच सोडून दिले, आणि ज्या अज्ञान दृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्य रूप भासत होते. बघा, भगवंतांनी अध्याय 9 मध्ये सांगितलेले भगवंताचं स्वरूप काय आहे, की ते दिसत नाहीत, त्यांना हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत, त्यांना आकार नाही, निराकार आहेत. असे जे निराकार असलेले भगवंताचे जे स्वरूप आहे ते आकारात म्हणजे मनुष्य रूपात श्रीकृष्ण होते. असं जे अज्ञान होतं लोकांचं, तो अज्ञानाचा पडदा काढून घेतला आणि आपले सर्व योग बळ प्रकट केले. परंतु अर्जुनाच्याने हे रूप पाहावेल किंवा नाही याची आठवण सुद्धा नाहीशी होऊन प्रेमभरात एकदम माझे रूप पहा असे भगवंत म्हणू लागले. माझे रूप, माझे विश्वरूप पहा असे भगवंत म्हणू लागले. पण हे अर्जुनास बघू शकेल का नाहीये याचे त्यांना भान नव्हतं. आता श्लोक नंबर 5 त्याचा श्लोकार्थ. श्री भगवानुवाच, म्हणजे श्री भगवान म्हणाले, पार्था, अनेक प्रकारची, अनेक वर्णाची, अनेक आकाराची व अलौकिक अशी माझी शेकडो हजारो रूपे पहा. अर्जुनाने एक रूप पाहायचं इच्छा प्रकट केली होती. भगवंत म्हणतात माझे हजारो रूपे पाहता. अर्जुना, तुवा एक दावा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय दाविले. आता देखे अवघे भरिले माझ्याची रूपे. एके कृशे, एके स्थूले, एके ह्रस्वे, एके विशाले. पृथुत्तरे सकळे अप्राप्रते ऐक. एके अनावरे प्रांजळे सव्यापारे. एके निश्चळे उदासिनी स्नेहाये.
तेरवे के एके दुर्नी ते सावधे असलगे एके अगाधे एके उदारी अतिबुद्धे हृद्वे ऐके. अर्जुना, तू माझे एकच विश्वरूप दाखव असे म्हणाल्यास आणि ते एकच तुला दाखवले तर यात नवलते काय? तू म्हणाला मला एक रूप दाखव आणि मी एकच रूप दाखवलं तर त्यात नवल काय आहे? भगवंताची ओळख काय आहे की औदार्य आहे त्यांच्या मनामध्ये. त्यांना एक मागितलं तर 100 देतात. म्हणून इथं भगवंत काय म्हणतात, तू मला एक मागितलं मी तुला एक दाखवलं तर त्यात काय अर्थ आहे का? त्यात नवल काय नाही. म्हणून आता माझ्या स्वरूपातच सर्व जग भरले आहे असे पहा. माझ्या स्वरूपात संपूर्ण जग भरले आहे ते पहा. बघा कशा पद्धतीने विश्वरूप दाखवणार आहेत भगवंत. माझी रूपे कशी आहेत म्हणशील तर ती पहा. काही रोकडी, काही लठ्ठ, काही ठेणगी, काही ठेंगणी, काही उंच, काही जाड, काही सडपातळ, काही अमर्याद. भगवंत काय म्हणतात, माझे स्वरूप तुला पाहायचे आहेत ना तर कसे आहेत बघ. कशी कशी स्वरूप आहेत बघा. तर काही रोकडी, रोकडी म्हणजे एकदम काटकोळी, तर काही लठ्ठ, काही ठेणगी, काही उंचीला कमी. बघा आपल्या आजूबाजूला असणारे लोक काही उंच असतात, काही ठेंगणी असतात, काही काळी असतात, काही गोरी असतात, काही लुकडी असतात, काही लठ्ठ असतात, काही उंच, काही जाड, काही सडपातळ, काही अमर्याद, काहींना न आवरणारी, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी, काही स्वस्थ बसणारी, काही उदासीन, काही प्रेमयुक्त आणि काही तीव्र बुद्धीची. कितीतरी प्रकारची रूपे आहेत माझी बघ. काही बेसावध तर काही सावध, काही सुंदर, काही गंभीर, काही उदार, काही कृपण, काही रागीट, काही शांत, काही चांगल्या मदाने युक्त, काही निरुपयोगी, काही आनंदयुक्त. ही सगळी भगवंताची स्वरूप आहेत बरं का. काही आनंदयुक्त, काही ओरडणारी, काही न बोलणारी, काही सौम्य, काही लोभी, काही विरक्त, काही जागृत, काही निजणारी, काही संतोषी, काही काही दुःखी, काही प्रसन्न. इतके प्रकारची भगवंताची रूपे आहेत, एवढं स्वरूप आहे. अजून आहे काही निशस्त्र, काही शस्त्रधारी, काही उग्र, काही स्नेहाळू, काही भयंकर, काही चित्रविचित्र, काही समाधिस्थ, काही जणांना लीलेत निमग्र, काही प्रीतीने पालन करणारे, काही क्रोधाने संहार करणारे, काही साक्षीभूत. कितीतरी प्रकारची रूपे आहेत. काही निशस्त्र, काही शस्त्रधारी, काही उग्र, काही स्नेहाळू, काही भयंकर, काही चित्रविचित्र, काही समाधिस्थ, काही जनांच्या लीलेत निमग्र, काही प्रीतीने पालन करणारी, काही क्रोधाने संहार करणारी, काही साक्षीभूत. आपण म्हणतो ना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. कितीतरी प्रकारचे लोक असतात. कुणाचा स्वभाव कसा असतो, कुणाचा कसा असतो, कुणाचा रागीट असतो, कुणाचा प्रेमळ असतो. पण हे सगळं जे स्वरूप आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. काही तावलेल्या सोन्याप्रमाणे, त्याचप्रमाणे शेकडो पिंगट वर्णाची आकाश अस्तमासमयी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे काही काही तांबड्या रंगाची, तर काही
तोर मल्लाप्रमाणे लहान, जसे काही सर्व ब्रह्मांड माणकांनी भरलेले आहे, अशी शोभणारी काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या रंगाची, काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी. किती प्रकारचे स्वरूप आहेत बघा, त्याचं वर्णन करतायत भगवान. काही निद्रनीळ मण्याप्रमाणे निळी, काही काजळासारखी काळी, काही रक्ताप्रमाणे लाल, काही ताव दिलेल्या सोन्याप्रमाणे पिवळी, काही नव्या मेघाप्रमाणे श्यामवर्णाची, काही निव्वळ सोनचाफ्यांप्रमाणे पिवळी, काही हिरवीगार, काही तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल, काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र, याप्रमाणे माझी नाना वर्णाची रूपे पहा, असं भगवंत म्हणतात. नाना प्रकारची रूपे माझी पहा. हे जसे भिन्न भिन्न रंग आहेत, त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृतीही आहेत, की ज्या आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण जाईल. वर्णच फक्त वेगळे आहेत का, असं नाहीये, तर आकृत्याही वेगवेगळ्या आहेत, भिन्न भिन्न आकृत्या आहेत, की त्यांच्या सौंदर्यापुढे मदन सुद्धा लाजून शरण जाईल. काही तेजपुंज, काही मनोहर, जणू काही शृंगार लक्ष्मीचे जमादार खानेच उघडले आहेत, अशी ही माझी रूपे आहेत. काही गोंडस, काही किडकिडीत, काही अतिविक्राळ, काही उंच मानेची, काही मोठ्या डोक्यांची भयंकर. हे सुभद्रापते, याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो आकृती आहेत, व त्या पाहू गेले असता त्यांचा पार लागणार नाही. म्हणजे तुला याचा कितीतरी आहे, तुला ते अगणित आहे, तुला त्याचा पार लागणार नाही. या एक एक रूपाच्या एक एक अवयवांवर सर्व जग भरलेले आहे, ते पहा. आता एक एक रूपाच्या एक एक अवयवांवर जग भरलेले आहे, ते पहा, या वाक्याचा अर्थ पुढच्या श्लोकात येणार आहे. तर तो श्लोक नंबर 6 आणि आपला भाग नंबर सुद्धा 6 हा आपण उद्या बघणार आहोत. तर भगवंतानी आपलं स्वरूप वर्णन करण्यास सुरुवात केलेली आहे, म्हणजे विश्वरूप दर्शनाची सुरुवात झालेली आहे. आता उद्याच्या भागात खरं विश्वरूप काय आहे, कसं आहे, ते आपल्याला जाणवेल का? ते विश्वरूप आपल्यापर्यंत पोहोचेल का? ते पोहोचले तर आपल्याला समजेल का? आपली तेवढी योग्यता आहे का? त्या सर्वाचा उहापोह उद्याच्या भागात होईल, भाग नंबर 6 मध्ये. आज आपण 140 पर्यंत ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.